हं. श्रीमती सुमनताई रावसाहेब आर. आबा पाटील, श्रीमती सुमनताई पाटील. तर श्रीमती सुमनताई पाटील आमदार यांचा जन्म 1 जून 1967ला दहिवडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांचं शिक्षण 7वी झाले असून त्यांना मराठी भाषा येते. काही रावसाहेब रामराव उर्फ आर. आबा पाटील यांच्या त्या पत्नी असून त्यांना 1 मुलगा व 2 मुले आहेत. शेती व सामाजिक कार्य हा त्यांचा व्यवसाय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 287 तासगाव कवठे महांकाळ, जिल्हा सांगली या मतदारसंघातून त्या निवडून गेलेल्या आहेत. सन 2015 पासून लोकनेते आर. आबा पाटील यांच्या कामाचा वारसा जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन त्यांनी केलेलं आहे. गोरगरीब रुग्णांना ते मदत करतात. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन त्यांनी केलेले आहे. तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतलेली असून तासगाव व कवठे महांकाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना सर्वतोपरी मदत ते करत असतात आणि 2015 पासून स्वामी रामानंद भारती सहकारी शोधकिरणीच्या त्या संचालिका आहेत तासगावच्या. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये 2015 व 2019 पोटनिवडणुकीमध्ये त्या सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2000 ते 2019मध्ये विनंती अर्ज समितीमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आणि ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. त्यांना वाचन व पाहुणचार करण्याचा छंद असून मुक्काम पोस्ट अंजनी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि कार्यालयही त्यांचं तेथेच आहे असून 2019च्या निवडणुकीमध्ये आर. आबा पाटील यांच्या कृपेने तसेच नामदार शरदराव पवार यांच्या कृपेने त्यांना परत तिकीट मिळालं आणि 287 तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघातून त्या निवडून आल्या. तर या मतदारसंघामध्ये तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघामध्ये एकूण मतदान 2,01,272 इतकं झालं आणि पैकी पवार साहेबांच्या शरदराव पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1,28,371 मतं मिळून ह्या श्रीमती सुमनताई पाटील या निवडून आल्या. अर्थात यामध्ये आर. आबा पाटील यांची कृपा तसंच शरद पवार पाटील यांची कृपा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर त्यांच्या विरोधात जे होते अजितराव घोरपडे हे शिवसेनेचे होते. त्यांना 65,839 इतकी मतं मिळाली आणि त्यानंतर श्री शंकरदादा माने अपक्ष होते. हे त्यांना 2,320 इतकी मतं मिळाली आणि दुसरे त्यांच्याच नावाच्या दुसऱ्या एक उमेदवार होत्या श्रीमती सुमन रावसाहेब या अपक्ष होत्या. त्यांना 1,895 मतं मिळाली आणि नोटाला यापैकी कुणीही नको, नोटा म्हणजे नको, यापैकी कोणा उमेदवार नको असं 1,744 इतकी मतं मिळाली. तर ही सगळी आर. पाटील यांचा वारसा आणि शरद पवार साहेब यांची कृपा यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इतकं मतदान मिळालं. पण आता जी परिस्थिती निर्माण यावेळी झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहिलेला नाही आहे, त्यामध्ये फूट झाली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 पक्ष निर्माण झालेले आहेत आणि तसेच शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री गट असे शिवसेनेचे 2 भाग झाले. म्हणजे राजकारण फार वेगळ्या पद्धतीने बदललेलं आहे आणि मग यामध्ये काँग्रेसही पण सहभागी झालेले आहे. आता अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल किंवा कोणाला तिकीट मिळेल हे आज जरी सांगता येत नसलं तरी येथे
एक अटीतटीची निवडणुकीचा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण इतके कार्यकर्ते सांभाळणे, मतदारसंघातील उमेदवाराचं कार्य किंवा आमदाराचं कार्य, त्यानंतर प्रचारासाठी लागणारा अफाट मुबलक पैसा आणि त्यानंतर या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवून त्यांना आपल्या पक्षाच्या कार्यासाठी कामाला लावणं, या सर्व बाबी जर विचारात घेतल्या तर जो सर्वात जास्त श्रीमंत असेल किंवा जो या सर्व बाबी पूर्ण करू शकेल विधानसभेच्या, त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. येथे पक्षाचा फार प्रभाव पडेल असं वाटत नाही आहे. कारण लोकसभेला जी परिस्थिती निर्माण झाली की लोकसभेला सांगलीमध्ये चमत्कारच घडला. दोन्ही पक्ष, काँग्रेस गेलं, शिवसेना गेली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, शरद पवार गटाचे उमेदवार, उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार, हे कोणालाही तिकीट न मिळता तेथे अपक्ष उमेदवार निवडून आले. यावरून राजकारणाच्या दिशा कशा होतात हे आपल्याला समजू शकतं. आणि हे जे निवडून आले वसंतदादाचे नातू प्रकाशबाबू पडलाचे पुत्र, हे जे निवडून आलेले आहेत हे वैयक्तिक यावर निवडून आले. म्हणजे येथे भाजपला काही मूल्य मिळालं नाही आहे. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटालाही मूल्य मिळालेलं नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सांगली या जिल्ह्याने असा एक चमत्कार घडवलेला आहे. म्हणून आता यावेळेस देखील तसाच चमत्कार विधानसभेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे खासदार यामध्ये सक्रिय भाग घेतील विधानसभेमध्ये आणि ज्या